माझे जे सद्गुरू आहेत ते कधीही क्षर न पावणारे, कधीही नाश न पावणारे बर का, असे माझे सद्गुरू आहेत आणि प्रत्यक्ष आनंदामध्ये डोलणारे. आणि मी रामाला ओळखत नाही, कृष्णाला नाही, कुठल्या देवी देवताला नाही, पण श्रीमन निवृत्ती नाथेती ख्यातम दैवतमाश्रय, माझं हृदयाचं दैवत माझे सद्गुणा ते संत तुम्हा आपल्याला रीत शिकवतात. तुकोबराय तुकोबराय म्हणतात, संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. जन्मोजन्माची वासना जाळण्याचं जे काम ते संतांच्या कृपेनं घडतं, अन्यथा वासना जळत आणि तीच वासना परत जन्माला येण्याचं कारण आहे. काय आहे ती वासना परत जन्माला येणे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, पण संतांची कृपेने वासना जळते लागता सहज आणि वासनेचे बीज जळून जाय. आणि वासना जळाले की महाराज म्हणतात, मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे. सुख वाढलं पाहिजे हो, वर्षानुवर्ष परमार्थ चालतो पण सुख वाढत नाही. का वाढत नाही की संतांनी दाखवलेली जी वाट आहे ती वाट आम्ही विसरतो, म्हणून विस्मरण होतो. जन तरी देखे गुंतले प्रपंची आणि स्मरण तो त्यांचे त्याचे नाही. आम्ही जे चाललेलं नामस्मरण आहे ना प्रबोधाचं, ते आम्ही विसरतो. प्रबोध झाला की विषय संपला, तसं नाही, तिथूनच खरी सुरुवात. आणि म्हणून ते जर ते अनुसंधान समजा काही काळापर्यंत का होईना, समजा त्याला इंद्रियाला वळत पडेपर्यंत ते थोडं थोडं जेव्हा आठवण आली तेव्हा ते सुरू झाला पाहिजे, तो भाता चालू ठेवला पाहिजे. त्याच्याने मात्र जीवाला जीवाच्या ठिकाणी स्वरूपाच्या ठिकाणी तो जीव वाटचाल करू लागतो. आणि म्हणून महाराज आपली ती विसंगती होते. आपण प्रपंचात जितकं डुबतो इतकं डुबतो ना, ते नारळ असतं का नाही बापूजी, हा एक नारळ असतं असं वाजवलं खडखड वाजतं आणि दुसरं कवटीले फक्त तरी उठत असं. तसं काही काही माणसं संसारामध्ये प्रपंचामध्ये ते असं फक्त कवटून तरी नारळ सारखं राहतं आणि काही माणसं असं खडखड म्हणजे आखावी इकडे पण प्रपंचात असून नसल्यासारखे बरं का. काही परमार्थिक साधक जे असतात प्रपंचात दिसतात पण प्रपंचात नसतात, असे काही लोक. हा एक जण म्हणे महाराज चला चहा प्यावा, तो पुढे त्यान मागे मी शेती कामाची दिवस होती आणि ती बाई कपाशी वेचायचे, काही बाया लावलेल्या होत्या कपाशी वेचायला आणि बाया काढण्याकरता ती माऊली गेली गावात. तो पुढे म्हणे महाराज चला आई गलीमा घर आपलं, पुढली गलीमा. असं चालता 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 तो पुढे त्याच्या मागे मी, तो पुढे त्याच्या मागे मी, चालता 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 घर आलो. आणि घर आल्याबरोबर त्यानं पाहिलं असं आणि कडी लावलेली होती, कडी लावल्याबरोबर अशी पाहिली आणि पाहिल्याबरोबर तो असं मागितलं, महाराज आई पुढे मी मारली पाहिजे. माणूस प्रपंचामध्ये इतका फिट होतो त्याला विसरच पडतो, तो डुबून जातो त्याच्यामध्ये. जिथं डुबायला पाहिजे तिथं डुबत. हा आता हे पटवाच आहे बघा, कला आहे. या कलेमध्ये डुबलं की आनंद मिळतो सगळ्यांना, आहे का नाही. गायनामध्ये डुबले की आनंद मिळतो. तसं भगवंताने साधू संतांनी जी रीत सांगितली या रीतीत जर डुबला तर बैसलो संधिभागी तुझ धरो निचित्ती, हळूहळू ढाळे ढाळे. मात्र त्या ठिकाणी संत रीत शिकवतात आणि त्या रीतीने जर गेलं तर त्या ठिकाणी निश्चित जीव मुक्कामाला गेल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल आपला वेळ जवळजवळ संपून गेलेला आहे बरं का. आणि अभंगाचं एक तर म्हणजे 4 वाजेपर्यंत चालायला पाहिजे बा, असं बी मन नाही. घडी घडी काही होत नाही आहे बरं का. आणि तुम्ही शहाणा लोक आहेत, हुशार लोक आहेत, चालत्या बा 4 वाजेला. विठ्ठल साधू संतांनी दाखवलेली रीत कर्म हे घडतच बरं का. आणि म्हणून चांगलंच कर्म घडावं म्हणून ऐशी जोडी करा रामकंठी धरा, ऐशी जोडी करा नामकंठी धरा, तेने तुके पेरा गर्भवास. जो प्रपंच आपला आहे आपल्याला असं वाटत असतं सगळेच आपले आहेत, पण चांगला जर बारकाईने विचार केला प्रपंचातला एकही माणूस स्वरूपाच्या कामात येत नाही. एकही माणूस मात्र जिव्हाळ्याचा त्या ठिकाणी मात्र अंतःकरणपूर्वक शेवटपर्यंत पुरत नाही. कोणी असू द्या सगळा ऋणानुबंध असतो. म्हणून जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात कोणीच कुणाचं नाही या जगतामध्ये, फक्त संत आणि भगवंत हे मात्र जीवाचे खरे हितेशी असतात. आणि म्हणून
संतांना जीवाचं हित खऱ्या अर्थाने असते, भगवंताला जीवाचं हित खऱ्या. तुमची माझी माय एकच, येग येग विठाबाई माझे पंढरीचे आई. ममे यावशो जीवलोके जीवभूता सनातन मन शक्त आणि इंद्रिया आणि प्रकृती स्थानिक करते. असं सांगत असताना एक जण म्हणे, महाराज तुमले घर भाव भेटत निवाव, पण आपण तुमले काय सांगू बर का. असं सांगितल्यानंतर महाराजांनी त्या ठिकाणी असं सांगितल्यानंतर महाराजांनी त्यांना सांगितलं म्हणे, भाऊ ब्रह्म सत्य आहे, जगत मिथ्या. हे सगळं दिसतंय खरं, पण हे खरं नाही. तू घरी जाऊन मात्र अभ्यास बघ. गेला बघ घरी. बाई खूप रोज जीव लावत होते त्याला, खायलेतच का, पोयलेतच का, शिरा देतच का, चहा ती देऊ का, बजातही देऊ का, नाही का. खूप जीव लावायची खूप रोज. आणि आज प्रवचन गोडशेव बी का विठाला पद्धतीने मात्र तू घरी गेला. आणि मग घरी गेल्यानंतर संतांचं प्रवचन ऐकून आल्यामुळे थोडा त्याचा मूड डिस्टर्ब होता. त्याने सगळं वातावरण पाहिलं आणि दुसऱ्या दिवशी परत प्रवचनाला गेला. परत तोच विषय ऐकला. म्हणे महाराज आता काल ऐकलं ना मी, आज परत. म्हणे भाऊ परीक्षा बघ, मी तुला युक्ती शिकवतो. मग त्या संतांनी युक्ती शिकवली, श्वास रोखायची युक्ती शिकवली आणि योग सामर्थ्याने सगळं मात्र या ठिकाणी प्राण ब्रह्मांडात कसा नेऊन ठेवायचा हे शिकवलं. घरी गेल्यावर त्याने आसन केलं आणि त्याचा श्वास बंद पडला. आणि मग 2-4 आजूबाजूचे शेजारी पाजारी आले, त्यांनी नस तपासून पाहिले. म्हणे या नवापूर बिडी घ्या, तयारी करा. आणि मग असं सांगितल्यानंतर त्या ठिकाणी मग ती बाईने असा विचार केला, घरमांना सोनं नाणं इकडलं तिकडलं मागलं पुढलं कागदपत्र दस्तावेज सगळा बांधी बुंदी एक थोडं करी. आणि नेमकं कोपरामध्ये तिने लागली तोंड डोळाले. असं रडता 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 सगळे जमले. आणि जमल्यानंतर त्या ठिकाणी भरपूर गर्दी झाली. गलीतले लोक रडायला लागले. सगळे तुफान त्या ठिकाणी समाज गोळा. आताच होता, सकाळी होता, दुपारी होता, आमच्याकडे चहा पिऊन गेला. तो म्हणतो असं माझ्याशी हसत होता, काल तो माझ्याशी बोलत होता. असं करत ग्रास गिळो सत्ता हाती नाही या न्यायाने सगळं गाव चर्चा करायला लागलं. तेवढ्याच एक साधू आला, निरंजन आले बुवा साधू. म्हणे बाबा तुमची कृपा होईल, बघा ना काय झालं यांना. माझे कुठे पंढरपूरला गेले का काय, बघा ना तुम्ही. आणि मग बाबांनी पाहिलं. म्हणे नाही वा, म्हणे तुम्ही थोडस लवकर येतात ना, होई जात म्हणे, पण आती होणार नाही. पण एक पर्याय उरेल म्हणे, काय, जर समजा याला जिवंत करायचं असेल तर मी मात्र एका ग्लासामध्ये दूध घेतो, त्याला अभिमंत्रित करतो, संजीवनी मंत्र त्या ठिकाणी मी टाकतो. आणि मग ते दूध जो घेईल तो जाईल आणि हा उभा राहील. असा मात्र त्या ठिकाणी पर्याय आहे. आणि मग घेतलं पती ते दूध घेतलं ना, आजोबाकडे दिलं. आजोबा तुमचं आता पिकलेलं पाणी घ्या म्हणे, बा एवढं दूध गलासभर आहे, तरुण व्यक्ती आहे अजून, त्याला पूर्ण आयुष्य घे म्हणे. आजोबाला दिल्यानंतर आजोबा म्हणतात, नाही नाही भाऊ या तुला असं खरं नाही. मन म्हातारीने कसं होईल, मी लिहित नाही. म्हातारीकडे दिलं. म्हातारीने तर सांगलं, म्हातारांना समाय होणार नाही, तोडणार तुट्याचे. त्यामुळे मी लेवाव मी शेते राबनो, मी शेते रायनू, संसार वाय नाही या म्हातारांना नाही ते होता. आणि म्हणून या ठिकाणी बहीण कुणाची भाऊ कुणाचे, कोण कुणाचे सगळे तोरे. बहीण कुणाची भाऊ कुणाचे, कोण कुणाचे सगळे तोरे. अंतिम रात्री एकटाच बाबा, अंतिम रात्री एकटाच बाबा, माझे माझे मनोरे नाही रे, नाही कुणाचे बोले, नाही रे, नाही कुणाचे बोले. हो महाराज, त्या ठिकाणी महाराज म्हणतात की बाबा नाही रे, नाही कुणाचे बोली, नाही नाही कुणाचे खोरी. बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. मेल्या पाठी राहतील सर्व, तुटतील जागे दोरे. प्राण्या
हे घ्या तुम्ही घ्या. आजोबांनी घेतलं नाही, आजीने घेतलं नाही. बाई म्हणे, मग ती बाई उरलेली होती, म्हणे बहीण आई तुला खुश आहे, आई तुला वैभव छे, आई तुला मात्र या ठिकाणी हे जिवंत राहिलं पाहिजे, हे टिकलं तर बरं, तू तरी घे. हा तेच ना, जन्म देता मायबापेच लिहिल्याने आता ते पोरी भेटतेत नाही. 2-2 लेकरेच्या मायाच्या लग्न जातात. हा मला या महिना गया का पुढला महिना शेत. हा मी लेवाव नाही. हा तिने घेतलं नाही, कोणीच घेतलं नाही. मग त्या सगळ्याचे चूक काय बा, मग ते सगळा जर म्हणे ते का बा, हा कोणीच लेवालता का, पण हा बाबा येलचे आता आपला दारचे. हा या बाबाला आपण पटाडी पुटाडी गया मा हात काढू आणि मग अशा पद्धतीने म्हणे बाबा तू का म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. तुम्ही लिहिल्या म्हणे बाबा आम्ही तडगं बांधतो, फुलार चढावतो, पेडाना परसा चढावतो, दरवर्षी तुम्ही जयंती करतो, पुण्यतिथी करतो. केलं काय समाजाने आजपर्यंत संतान करता? एवढंच केलं. संतांनी समाजाकरता भरपूर केलं, पण समाजाने संतान करता काहीच केलेलं नाही बरं का. मग त्या ठिकाणी सांगितल्यानंतर म्हणे मी घेतो, हे बरोबर आहे. पण त्या ठिकाणी घेतलं, तो ग्लास घेतला, पिऊन टाकला आणि पिऊन टाकल्यानंतर त्या ठिकाणी काही झालं नाही. मस्त काय दूध होतो पद्धतशीर आणि घेतलं पिऊन, आणि पिऊन टाकल्यानंतर त्या ठिकाणी त्याचं थापटलं. तो उठला, जसा उठला करणार की गण मागे पैत, पण तो थांबना. त्याला लक्षात आलं की कोणीच कोणाचं नाही. महाराज म्हणतात नाशिवंत आटी बर का, आटी. प्रपंचामध्ये एखादंच कुटुंब असं तुम्हाला पाहायला मिळतं की दोघं नवरा बायको एकमेकावर नितांत प्रेम करतात. हा आता तुमले सांगणं पडी कमाले. हा नितांत प्रेम करणारे एखादं भाग्यशाली कुटुंब असतं. बाकी सगळी ऍडजस्टमेंटच राहत बर का. थोडं येत नाही नमी लिहो, थोडं तेच नाही नमी लिहो, तर काही लिहो वसार देऊ, असंच चालत बर का. हा दुःख बांधवडी आहे हा संसार. कारण की ते वेगळे, त्यांची अनुवंशिकता ही वेगळी अनुवंशिकता. म्हणून नाशिवंत आटी वायाला जाणार आहे. समाजाची व्यवस्था वर्ण संकर होऊ नये म्हणून स्त्री पुरुष एका जागेवर. हा वेदांची व्यवस्था आहे, लग्न विवाह पद्धती. परंतु सज्जनो या ठिकाणी ते आटी, त्याला मात्र तेवढं हे नाही, फक्त ती एक व्यवस्था. मग त्या पद्धतीने जर ती व्यवस्था साधू संतांनी का लावली त्याच्यातही कारण आहे. स्त्रीने मात्र आपल्या पुरुषामध्ये नारायण पाहावा आणि पुरुषाने आपल्या स्त्रीमध्ये लक्ष्मीचं रूप पाहावं. त्या घरामध्ये सदैव लक्ष्मी नांदते, पैसा संपत नाही, सुख शांती समाधान लाभतं. आणि मग त्या ठिकाणी महाराज म्हणतात नाशिवंत आटी, प्रिया पुत्र आणि धन. धन सुद्धा नाशिवंत आहे. 250 कोटीचा जरी मालक असला, कोरोनामध्ये त्याला असा बुलडोजरने फेकावा लागला आहे का नाही. प्रिया पुत्र धन नाशिवंत आहे. कारण का, हा जी प्रकृती आहे, प्रकृतीचे उपजे ते नाशे, नाशिले पुनरपी दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. पण एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशची. म्हणून महाराज म्हणतात की जसं कडू शेंदडीचे वेल त्याला कडवी शेंदोडी लागते, त्या पद्धतीने प्रपंच हा मात्र नश्वर आहे, नाश पावणार आहे, तो जाणार आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की बाबा बीज जसं आहे, संसाराचं बीज दुःखाचं आहे आणि म्हणून फळ कशी येतील, दुःखाचीच फळं येतील. म्हणून महाराज म्हणतात की बाबा बीज ज्याचा शीन तेची फळ. नाशिवंताटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा क्षीण तेची फळ. मग जीवाला तरुण जायचं असेल तर काय करावं लागेल, त्याच्यासाठी एकच पर्याय आहे. काय महाराज म्हणतात, अभंगाचं तिसरं कडवं, तिसरं नाव धड करा सहस्रनामाचे. नाव धड करा सहस्रनामाचे, नाव धड करा सहस्रनामाचे, नाव धड करा पाए
अति प्रिया पुत्र धन बीज ज्याचा क्षीण त्याची फळ नाव धड करा सहस्र नामाची ते भव सिंधूची तडी पावे. तुम्हाला सांगतो दादा, ज्याच्या पदरी पुण्य आहे त्याला कीर्तनातून मनोरंजन आवडत नाही. ऐका ना, काही काही गावाला आम्ही सतत फिरत असतो, काही काही गावांमध्ये मनोरंजनाचं कीर्तन चालत नाही. कारण का, ते सतत 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 त्या ठिकाणी नामस्मरण ते जीव करत असतात, म्हणून त्यांना मनोरंजन आवडत नाही. आणि काही काही ठिकाणी मनोरंजनाशिवाय कीर्तन चालत नाही. बरं का महाराज, वर्ग आहे, ऐकणारा जो वर्ग आहे या ठिकाणी साधक समाज आहे. मी तुम्हाला सांगतो, संतांची कृपा झालेला समाज आहे. आणि ही कृपा सांभाळून ठेवण्याकरता, तिची जोपासना करण्याकरता आपल्याला अंतकरणातलं पात्र साफ ठेवावं लागतं. काय ठेवावं लागतं? चोख, दयाचे चोखटे मानसी मी होऊन या क्षत्र संन्यासी के निदल्या ते उपाशी वैराग्य का मार्ग सोपा आहे. इतका सोपा, इतका सोपा, इतका सोपा दुनियाभरचा अवघड. बर का, दुनियाभरचा भक्ती ते कठीण सुळावरील पोळी आणि निवडी तो बळी विरळा चूर. या ठिकाणी फक्त तोच जिंकून जातो. तोच कोण? ज्याला हृदय लावता आलं, ज्याला अंतकरण लावता आलं, तोच जिंकतो. बाकी तर पूरच्या पूर वाहून जातात. विठ्ठला विठ्ठला लागलं जगद्गुरु तुकोबारायांना. विरळायचा कुणी तुका त्याशी लोटांगणी विरळा पावे विरळा पावे अवघड गोवे शेवटीची. भयंकर संतांचं जे रहस्य आहे, गोपनीय अशा प्रकारचं तत्वज्ञान आहे महाराज. वैष्णवाचे गुह्य मोक्षाचा एकांत अनंताशी अंत पाहता नाही. हो, कोणाच्या हृदयात देव वास करतो? अंतकरण ज्याचं सुकट असेल. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येवोने गोपाळ तेथे. गोस्वामी तुलसीदास महाराज म्हणतात की बाबा, काम क्रोध मदमान न मोहा लोभ न क्षोभन राग न द्रोहा जिनके दंभ कपट नहीं माया जिनके दंभ कपट नहीं माया तिनके हृदय बसहू रघुराया. कुठं असतो देव? ज्यांच्या हृदयामध्ये दंभ नाही, कपट नाही, ईर्ष्या नाही. ईर्ष्या, बर का, ईर्ष्या इतकी वाढली ना लोकांची. मी नेहमी एक दृष्टांत सांगत असतो ना, इथंही बऱ्याच वेळा सांगितलं, पण आज नाही सांगणार. विठ्ठला विठ्ठला भगवान परमात्मा आपल्याला इतका उदार आहे तो, की त्याने आपल्याला हे शरीर दिले, इंद्रिय, हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, फक्त एवढ्या करता दिले. बरं, हा भजन करेल वा, बर का, परंतु ज्या कामा करता तो देह प्राप्त झाला आणि नेमकं तेच काम जर तो करत नसेल तर इथून तिथून मात्र त्या जीवनाला कुठल्याही प्रकारे किंमत राहणार नाही. कदाचित समाज त्याचा स्वीकार करतो, बर का, कदाचित समाज त्याचा स्वीकार करतो, पण संत स्वीकार करत नाही. तुकोबारा एका ठिकाणी म्हणतात, मजते हसतील संत. हो, संतांनी स्वीकार केला पाहिजे, संतांनी स्वीकार केला पाहिजे, देवाने स्वीकार केला पाहिजे, मग मात्र त्या ठिकाणी संत का स्वीकार करत नाही? त्याचं कारण असं आहे की ते संतांची जी चौकट आहे, मर्यादा आहे, हा कैवल्य सुखाची, त्या सुखाच्या चौकटीमध्ये तो जीव बसत नाही. आणि ते बसण्याकरता रटन करावं लागतं. रटन गोटवीन लाळ, बर का, ब्रह्मज्ञान्या हाती मुक्ता आत्मस्थिती सांडवीन. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, एवढी सेवा केली, एवढी सेवा केली की मी मात्र ब्रह्मज्ञानाच्या हाती, ब्रह्मज्ञानाला लाजवेल, बर का, अशी सेवा मी केली. असं भक्ती सुख मी अनुभवलं. म्हणून महाराज या ठिकाणी म्हणतात की बाबा, की हे सुख अनुभवण्याकरता संतांना शरण जाऊन, क्षत्रिय ब्रह्मनिष्ठा अनुभूती संपन्न संतांना जेवून, शरण जाऊन, अनुग्रह घेऊन, आणि त्या ठिकाणी काय केलं पाहिजे? नाव धड करा सहस्र नामाची जे भव सिंधूची तडी पावे. एका दिवसामध्ये एक व्यक्ती 21,600 वेळा भगवंताचं नामस्मरण करू शकतो. एवढी ताकद देवाने आपल्याला दिली. हा, आता म्हणायचं
थोड्या वेळाने म्हणायचं, नंतर थोड्या वेळाने म्हणायचं, असं नाही. सतत सतत ते घडतंय. तुम्ही झोपले तरी आपला शेजारचा काका हँडल मारून आपला हा श्वास चालवत नाही, तो चालूच आहे. हो, चालू